दारूच्या आहारी गेलेल्या वडिलांना पॉर्न व्हिडिओ पाहण्याचं व्यसन लागलं होतं. पॉर्न व्हिडिओच्या या व्यसनामुळे नराधम बापाने अवघ्या 12 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याचा प्रयत्न केला. जेव्हा मुलीने विरोध केला तेव्हा निर्दय बापाने तिची हत्या केली. इतकंच नाही तर पोलिसांची देखील दिशाभूल करण्यासाठी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. आरोपीचं कुटुंब नुकतंच तेलंगणातील मेहबूबाबाद इथून हैदराबादच्या मियापूरमध्ये राहण्यास आलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 7 जून रोजी आरोपीची 12 वर्षांच्या मुलीला मेहबूबाबाद मधल्या पतयाचं होतं. यानंतर तिच्या वडिलांनी सकाळी 10 वाजता एका किराणा दुकानातून तिला उचलून घेतलं. तिच्या आईकडे घेऊन जात असल्याचं त्यांनी सांगितलं. आरोपी सीसीटीव्ही मध्ये एका निर्जन स्थळी गाडी पार्क करताना दिसून आला. तिथून तो मुलीला जंगलात घेऊन जात असल्याचं दिसतंय. त्यांनी आपल्या मुलीवर अत्याचार करायचा प्रयत्न केला आहे. पोनचं व्यसन लागलेल्या आरोपीला त्याच्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते. मात्र मुलीने आरडाओरड करत आईला सांगेन अशी धमकी दिली. त्यामुळे आरोपी बाबाने मुलीला जमिनीवर ढकललं आणि त्यात ती गंभीर जखमी झाली. रक्तस्राव होत असतानाच आरोपीने तिला दगडाने मारहाण केली आणि तिथेच सोडलं. काही वेळा आरोपीने मुलीचा मृत्यू झाला की नाही याची खात्री केली. त्यानंतर तो घरी परतला. कपडे बदलल्यानंतर त्याने पत्नीला मुलगी बेपत्ता असल्याचं सांगितलं. त्या दिवशी पोलिसांत मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी 13 जूनला मियापूरच्या जंगलात एक कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज चेक केलं. त्यात आरोपी मुलीला घेऊन जंगलात गेल्याचं आणि परत एकटाच आल्याचं दिसलं. चौकशी केली असता त्याने मुलीची हत्या केल्याचं कबूल केलं.